आम्ही आता निघतो आहे इथून आंध्र प्रदेशवरून अक्कलकोटला जायला. आज म्हणजे एका दिवसातच सगळं दर्शन वगैरे झालं. सकाळीच 11च्या आतच सगळं झालं. साक्षी गणपती मंदिर आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण जे म्युझियम बघितलं ते. आणि आता आम्ही निघतो आहे अक्कलकोटला जायला. सो तिथे जायला मे बी 10 तास लागतील. सो मग उद्या सकाळी पोचणार आणि मग तिथे उद्या स्वामींचं दर्शन घेऊ. सो चला निघूया आता. कृष्णा नदीवर बांधलेला जो ब्रिज आहे तो तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना जोडतो. ब्रिजच्या एका साईडला तेलंगणा राज्य आणि दुसऱ्या साईडला आहे आंध्र प्रदेश. मित्रांनो, आम्ही आलो आहे अक्कलकोटला. सकाळी आम्ही इथे 7:30-8ला पोचलो. काल 6 वाजता निघालेलो संध्याकाळी. आणि आता फ्रेश वगैरे होऊन आता जातो आहे आम्ही दर्शन घ्यायला. सोळप्पा महाराज होते, त्यांचा वाडा आहे जिथे स्वामी राहायचे. त्यांचं ते घर आहे. मित्रांनो, स्वामींचं दर्शन घेऊन पुढचा पूर्ण दिवस आम्ही आराम केला, कारण रात्रभर प्रवास झाला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आम्ही मुंबईला जायला निघालो. मित्रांनो, हा अक्कलकोटचा ब्लॉग एवढाच होता. आम्ही काहीतरी सकाळी निघालेलो 6:30-7ला आणि मग मला घरी यायला 5 तरी वाजलेले. मला आता आठवत पण नाही, कारण आम्ही गेलेलो जूनमध्ये आणि आता डिसेंबर आहे. तर ऑलमोस्ट 6 महिन्यानंतर मी ब्लॉग अपलोड केले आहेत, दोन्ही मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगचा आणि अक्कलकोटचा. काही कारणास्तव मला डिले होते ब्लॉग एडिट आणि अपलोड करायला. कधी कधी टाईम किंवा मग सॉफ्टवेअरचा इश्यू असतो, त्यामुळे मग सगळंच लेट होत जातं. मला वाटतं जूनमध्येच म्हणजे मी गेलेली एप्रिलला आणि जूनमध्ये मी सोमनाथ आणि द्वारकाचे ब्लॉग टाकलेले आणि आता हा सुद्धा 6 महिने उशिरा मी टाकला आहे. पण ते तुम्ही
समजून घ्याल हे मला माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे 2025 वर्षामध्ये मी 5 ज्योतिर्लिंग आणि 1 धाम केलेलं आहे. ते म्हणजे पहिलं ज्योतिर्लिंग आपलं उज्जैन, नंतर ओंकारेश्वर, सोमनाथ आणि नागेश्वर असे 4 ज्योतिर्लिंग. सॉरी, एक राहिलं मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, जो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि 1 धाम म्हणजे द्वारकाधाम, ते आपण कंप्लीट केलेलं आहे आत्तापर्यंत. तर मग या वर्षाचे अजून 2 आठवडे बाकी आहेत, तर तेव्हासुद्धा आपण 1 ज्योतिर्लिंग आणि 1 धाम करणार आहोत. तर मला तरी वाटतं हा व्लॉग जेव्हा तुम्ही बघताय तेव्हा मी त्या ट्रिपवरच असेन, तर ते तुम्हाला पुढच्या वर्षी बघायला मिळणार आहे. मी प्रयत्न करेन की जानेवारीतच टाकायचा, पण ते तुम्हाला पुढच्याच वर्षी बघायचं आहे. पण या वर्षी 2025मध्ये आपले 6 ज्योतिर्लिंग आणि 2 धाम कंप्लीट होणार आहेत. तर पुढच्या वर्षीसुद्धा अजून बघूया, आपण खूप ठिकाणी फिरायचा प्रयत्न करूया. अजून एक गोष्ट ती म्हणजे मी कधी असं बोलली नाही आहे, मी जस्ट तुम्हाला चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला सांगते. पण यावेळी मी आवर्जून तुम्हाला सांगते की माझे 500 सबस्क्रायबर कधीपासून बाकी आहेत व्हायचे. तर मग हे वर्ष संपेपर्यंत तुम्ही प्लीज, जर नवीन असाल चॅनलवर, तुम्ही हा व्लॉग बघत असाल तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशी मी इच्छा व्यक्त करते तुमच्याकडे. तर आत्ता आपण हा व्लॉग इथेच थांबवूया आणि भेटूया पुढच्या वर्षात नवीन व्लॉगसह. तुम्ही असेच सोबत राहा आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा. सो बाय बाय.